हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण मस्त असाल, मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आज बनवू मस्त मुगाच्या डाळीचे सांडगे. तर आमच्या विदर्भात आम्ही मुगाच्या वड्या म्हणतो, तर काही ठिकाणी सांडगे म्हणतात, वेगवेगळी पद्धत असते. तर तुमच्या इकडे काय म्हणतात मुगाच्या वड्याला ते पण कमेंट करून सांगा. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर चला दाखवतो तुम्हाला मुगाची डाळ मस्त निवडून घेतो, धुवून घेतो. तर हे घेतली मी 1.5 किलो मुगाची डाळ. मुगाची डाळ हे मस्त सालीसगट घेतली. सालीसगटची जी मुगाची डाळ असते ना, तर त्याचे सांडगे भल्ले मस्त लागतात खाण्यासाठी, कारण त्यातनी थोडे थोडे असे फोत्र पण लागलेले असतात. तेच आपली मुगाच्या डाळीच्या वड्या जे असतात ते मस्त बनतात. तर त्यासाठी मोठं पातेलं पण घेतलं मी. आता ही मुगाची डाळ जी आहे ना, तर मोठ्या भांड्यात काढून घेऊ. मोठ्या भांड्यात काढल्याच्या नंतर अगैपगैच पाहिजे आपल्याला मोठं भांडं. तर मी हे मस्त निवडून घेतली डाळ अगोदर, आणि त्यात मी मस्त पाणी टाकून चकचक अशी धुवून घेऊ. 2 ते 3 पाण्यानं आपल्याला हातावर चोडून मस्त घासून धुवायची आहे मुगाची डाळ, कारण की दुकानात ज्यावेळेस मुगाची डाळ विकायला येते ते एकदम चमकली पाहिजे. त्यासाठी त्याला काही केमिकल लागलेलं असते, तेल वगैरे काही लागलेलं असते, लावलेलं असते. तर त्याच्यानं आपल्याला 2-3 पाण्यानं मस्त त्याचं असं खराब पाणी पूर्ण नाहीसं होईपर्यंत आपल्याला चकचक घेऊन घ्यायचा. पाहू शकता तुम्ही, पहिलं पाणी लय खराब निघालं होतं, तर दुसरं पण पाणी थोडंसं खराब निघालं. नंतर तिसऱ्या पाण्याने धुतलं, तर नंतर आता पाणी काही एवढं खराब दिसून नाही राहिलं. तर त्यासाठी आपल्याला मुगाच्या डाळीत थोडंसं शिल्लक वल्लक पाणी टाकावं लागते. मुगाची डाळ अशी फुगते ते पाण्यातनी टाकल्याच्या नंतर, आता कमी दिसते पण ते पाण्यात भिजल्याच्या नंतर, मुगाची डाळ फुगल्याच्या नंतर ते वर येते. त्यासाठी आपल्याला शिल्लक पाणी टाकून झाकून ठेवून घेऊ. झाकून ठेवू, एक साईड ठेवून देऊ. ज्यावेळेस तुम्ही मुगाची डाळ भिजत ठेवताना तर ते सकाळी सकाळीच ठेवायची कधी पण. आणि ते मुगाची डाळ एकूण 4 किंवा 5 तासापर्यंत भिजू टाकायची. ते कसं असते, आपण सकाळी सकाळी जर टाकली ना, तर आपले कामं सर्व आटपेपर्यंत मुगाची डाळ अशी भिजून जाते. जेवढी मुगाची डाळ चांगली भिजली ना, तर तेवढा लवकर मस्त अशी बारीक होते. आणि मस्त कधी पण मुगाची डाळ तुम्ही ज्यावेळेस भिजल्याच्या नंतर वाटसान पाट्यावर किंवा मिक्सरवर, तर जास्त अशी एकदम बारीक निरा पीठ नाही, म्हणजे पीठ नाही वाटायचं आहे, थोडंसं जाडसर जाडसर ठेवायचं. चला, डाळ मस्त भिजली आपली, पाहू शकता तुम्ही. हे 4 ते 5 तास आपल्याला पाण्यात अशी भिजू ठेवायची आहे. मस्त मग अशी फुगते आणि बातच भिजते, काही टाइम नाही लागत. हातावर घासली की याचे असे फोतर निघून जातात. तर मी एका इकडे भांड्यात पाणी घेऊन घेतो. हे मुगाच्या डाळीतलं जे जुनं पाणी आहे त्याच पाण्यात अगोदर डाळ घासून घेऊ, म्हणजे फोत्र लवकर निघतात. हातावर घासल्याबरोबर निघतात. हे बिना सालीची पण भेटते, तुम्ही ते पण वापरू शकता. पण हे या डाळीची म्हटले की मस्त लागते. पाणी आपण काढून टाकू, याच्यावर फोत्र जमा होतात. आता हे चांगली चांगली डाळ नाही टाकायची आपल्याला. आता वरचे फोत्र निघाले ना, हे बाजूला ठेवून देऊ. हे ढोरं वासरं खातात, तर हे पाणी फेकून देऊ आपण. यात दुसरं पाणी घेऊ. याच्यातलं पाणी सर्व संपलं, थोड्यासारखं आहे, तरी पण हाताला जरासं घासून घेऊ. जोपर्यंत याचे फोत्र निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे डाळ अशीच घासून घ्यायची आहे. तर आपण या टोपल्यात टाकून घेऊ. टोपल्यात मस्त घासल्या जाते मुगाची डाळ. मुगाची डाळ पाहू शकता तुम्ही, मस्त अशी चकचक धुवून काढली. जोपर्यंत याचे फोत्र निघत नाहीत ना, तोपर्यंत मी सर्व अशीच डाळ मस्त चकचक 4, 5, 6 पाण्यानं मस्त चकचक धुवून घेतली. आणि धुतल्याच्या नंतर सोकू टाकायचे आहे आपल्याला थोडा वेळ. तर मी चाळणीत ठेवली, पाहू शकता तुम्ही. हाताला असं हाती मुगाची डाळ घेतल्याच्या नंतर हाताला लागली नाही पाहिजे, या पद्धतीनं घ्यायची आहे. थोडीशी सोकू घालायची. तर आता मी मिक्सर घेतलं, मिक्सरच्या भांड्यातच मला आता हे मुगाची डाळ वाटून घ्यायची आहे. पण जास्त बारीक नाही करायची, नाहीतर मग असे चोपडे चोपडे त्याच्या वड्या येतात. तुम्ही पाट्यावर पण वाटू शकतात आणि एकदम
म्हणजे असं फक्त मिक्सर फिरवायचं आणि बंद करायचं, फिरवायचं बंद करायचं. तर वड्या टाकता टाकताच आमच्या गावातनी आली होती नवरदेवाची मिरवणूक. आमच्या गावात लग्न होतं. मिरवणूक दिसता बरोबर नवरदेव आला, तिथचा मस्त डीजे गिजे चालू होता. सर्व लोक असे डान्स करत होते. आम्ही घरचे सगळेच्या सगळेच आलो होतो गेटजवळ पायासाठी, कारण की नवरदेव आला की सगळ्याला हरीक असते ना. आमच्या घरचे लेकरं तर सारेच्या सारेच बाहेर आले होते गेटजवळ. मी पण आली होती. वळ्या राहू दिल्या करायच्या, पण आम्ही डान्स पाहायला आलो होतो. तर चला बा, आपल्या वळ्या अगोदर मस्त वाटून घेऊ. आता थोडं थोडं जाड जाड काढून घेतलं. एकदम बारीक पण नाही करायचं आहे आपल्याला. या पद्धतीने आपल्याला मस्त वड्यासाठी असं मिश्रण काढून घ्यायचं आहे. कधी पण तुम्हाला अशा मुंगाच्या वड्या जर करायच्या असतील ना सांडगे, तर सकाळीच एकदम सकाळी 4 ते 5 वाजताच तुम्हाला मुंगाची डाळ भिजू टाका लागते. कारण की ऊन कसं 9 वाजतापासूनच ऊन तपते, तर त्या उन्हातनी लवकर आपल्याला हे मुंगाच्या वड्या टाकायच्या असतात. लवकर सोकतात, नाही तर मग ह्या वड्याचा जरासा कसा वास येते. तर चला याच्यात तुम्हाला वड्या मी टाकून दाखवतो. असा थोडासा हातात उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा बारीक बारीक टाकायच्या. जास्त मोठ्या मोठ्या नाही टाकायच्या. या जवळ जास्त अशा जाड जाड नाही टाकायच्या, एकदम छोट्या छोट्या टाकायच्या आहेत. आणि अशी आजूबाजू कागद भल्ला उडते मस्त, इकून तिकून आपल्याला काहीतरी भारी याच्यावर ठेवायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, हा कागद उडते बरं, याच्यावर काही ना काही असं भारी ठेवायला लागते. तर एवढ्या वड्या झाल्या एका घाण्यातनी. आणखीन मी हे पास संपलं सगळं. तर हे वड्या खायला मस्त लागतात मुंगाच्या डाळीपेक्षा. तर चला आता मी दुसरा पण घाणा असंच काढून घेते. जेवढी मी डाळ भिजू टाकली होती तेवढ्या याच्या बाज भरून अशा सांडगे झाले, किंवा मुंगाच्या वड्या म्हटल्या तर चालतात. तर याच पद्धतीने तुम्ही पण करा मुंगाच्या वड्या. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तर पाहू शकता तुम्ही, आपले किती मस्त अशा 1.5 किलोतनी मुंगाच्या वड्या तयार झाल्या. अशा बाजभर झाल्याने एकदम छोट्या छोट्या टाकायच्या, जास्त काही मोठ्या मोठ्या नाही टाकायच्या, नाहीतर भाजी केल्याच्या नंतर एकदम ते फुगतात, मोठ्या मोठ्या होतात. खायला मस्त जबरदस्त लागतात. मुंगाची डाळ खाल्ल्यापेक्षा मस्त तुम्ही असेच मुंगाचे सांडगे करून खा. वर्षभर टिकतात. 1 वर्ष 2 वर्षे तुम्ही असे डब्यात जर ठेवले ना तर ते खराब होत नाहीत, वास येत नाही. फक्त त्याला वरच्या वर ऊन देत राहायचं. तर याच पद्धतीनं तुम्ही पण मुंगाचे सांडगे करून पहा. तर आमच्या इथं आम्ही असेच सांडगे करतो. विदर्भात बाय भेटू.